नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मागच्या 4-5 दिवसांपूर्वी आपण पैलवान संभा खाडे मिलिटरी बॉयजमध्ये भरती झालेला आहे. तो सुट्टीसाठी घरी आला होता. त्याची मुलाखत पाहिलेली आहे. त्याच्या अगोदरही मुलाखत घेतलेली आहे. पण आज आपल्या समोर आहे कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे, कळस गावची कन्या, जिनं शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये पराक्रम केलेला आहे आणि जिची भारताची राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे, अशी कुमारी श्रावणी नवनाथ चौगुले, एक महिला कुस्तीगीर आज आपल्या समोर आहे. तिचा कुस्तीचा प्रवास कसा सुरू झाला, तिला कुस्तीची आवड कशी निर्माण झाली, याच्याबद्दल आपण तिच्याकडून थोडक्यात माहिती घेणार आहोत. श्रावणी, नमस्कार. तुझं आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. श्रावणी, कितवीला आहेस आता? आता 7वीला. कुठल्या शाळेत? गावातच शाळा. शाळेचं नाव? श्री हरणेश्वर विद्यालय. वा. तुला कुस्तीची आवड कशी झाली, काय कोणाचा जास्त सपोर्ट लाभला? म्हणजे घरच्यांचं. वडील काय करतात? शेती करतात. शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये तो आता अत्यंत चांगल्या कुस्त्या केलेल्या असं समजतोय. हा. कुठे स्पर्धा झाली होती? राज्याची सिंधुदुर्ग झाली. सिंधुदुर्ग येथे राज्याची झाली होती. हा. किती कुस्त्या कराव्या लागल्या? 3. तिन्ही कुस्त्या कशा गुणावरती झाल्या का काही कितपट केल्या, कशा झाल्या, याबद्दल थोडक्यात प्रेक्षकांना सांगावं. माझी पहिली कुस्ती चितपट झालते. कुठल्या मुलीला हरवलं होतंस? नाशिक. नाशिकच्या महिला कुस्तीगीरीला चितपट कुस्ती करून पहिली कुस्ती श्रावणीनं केली आणि विजय मिळवला होता. त्यानंतरच्या 2 कुस्त्या सेमीफायनलची छत्रपती संभाजीनगर मधले झालती, ती पॉइंटवर झालती. आणि तिसरी कोल्हापूरची होती, ती पण गुणावर झालती. तू कुस्तीची प्रॅक्टिस कुठं करतेस? पहिल्यांदा गावातच होती. कुठे पण? कळसला. तिथं 1-2 वर्ष. मग काजडला. कोण होतं, कोणी तुझा सराव घेतला, कुठून, म्हणजे तुला कोणी शिकवलं कुस्ती? प्रताप खुमनेनी शिकवली. मग परत काजडला हनुमंत तात्या पवार त्यांच्याकडे 2 वर्ष. आणि आता लोणी देवकरला महिनाभर झाला. कुस्तीची सुरुवात श्रावणी चौगुले हिनं आपल्या जन्मगावी म्हणजे कळस हेतूनच सुरुवात केलेली आहे. कुस्तीचा श्रीगणेश आहे तिथूनच गिरवलेला आहे. प्रताप खोमने असतात, त्यांच्याकडे आत्ताही मुलंही आहेत आणि मुलीही आहेत, बरोबर ना? किती मुलं मुली सराव करतात खोमने असतात यांच्याकडे? 15-16 आहेत. 15-16 मुलं आणि मुली प्रॅक्टिस करतात कळस इंदापूर तालुका पुणे जिल्ह्यात. आणि त्यानंतरनं प्रॅक्टिससाठी हनुमंत तात्या पवार असतात. मी मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे की शाहूपुरी तालमीचे अत्यंत चांगले पैलवान हनुमंत तात्या पवार यांची तालीम काजडला आहे. तिथंही तिने सराव केलेला आहे. तात्यांकडे किती वर्ष सरावाला होतीस? 2 वर्ष. बरं. आणि आता कुठं करतेस? लोणी देवकर. लोणी देवकर, इंदापूर तालुक्यात, पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती संकुल, एक फार चांगलं संकुल उभारलेलं आहे. पप्पू तोरवे, अत्यंत बघण्यासारखे. विशेष म्हणजे मुलींसाठी ते संकुल उभारलेलं आहे. तिथं किती मुली सराव करतात श्रावणी? 70-80 आहेत. 70-80 मुली सराव करतात आणि 2 कोच आहेत, बरोबर? कोण कोच आहेत, नाव सांगशील? बापू कोळेकर सर आणि प्रकाश कोळेकर सर. इंटरनॅशनल पैलवान बापू कोळेकर आणि इंटरनॅशनल पैलवान प्रकाश कोळेकर, भावाभावाची जोडी. आणि स्वतः पप्पूभाऊ तोरवे हे तिघेही लक्ष देत आहेत आणि खरोखर
आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, ज्या मुलींना कुस्तीचा सराव करायचा असेल, कुस्ती शिकायची असेल, प्रॅक्टिस करायची असेल, त्यांनी लोणी देवकर येथे एक वेळेस महिला कुस्ती अकॅडमीला भेट द्या. फार चांगलं नियोजन केलेलं आहे. इंदापूर पासून एक 10-12 किलोमीटर अंतरावरच लोणी देवकर आहे. हायवे पासून अगदी थोडक्या म्हणजे 100 मीटरवरच तालीम बांधलेली आहे. फार मोठं नियोजन पप्पूभाऊ तोरवे यांनी केलेलं आहे. तिथं किती दिवस झालं सराव करते? महिना झाला. 1 महिना. शालेय कुस्ती स्पर्धा झाल्या. आता दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी, नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाल्यामुळं श्रावणी लोणी देवकरला सरावासाठी जाते. काय कशी प्रॅक्टिस चालली आहे तिथं? काय चांगली प्रॅक्टिस घेते. काय तुझं शेड्यूल काय? सकाळचं, संध्याकाळचं? सकाळचं 4:30 वाजता उठायचं. सकाळी 4:30 पहाटे उठून मग रनिंग घेतात. किती किलोमीटर पळतेस? 10-15. 10 किलोमीटर. बर. आणि त्या रनिंग करून आल्यानंतर काय शेड्यूल? रनिंग करून आल्यावर मग टेक्निक प्रॅक्टिस घेतात, गेम घेतात. बर. सकाळचं अजून काय घेतलं जातं? अजून बाउट पण होतात. ग्राउंडला वगैरे खेळायला, बॉल वगैरे खेळायला? हो घेतात, ग्राउंडचं पण घेतात. किती वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालतं सकाळचं? 8-8:30 वाजेपर्यंत. कितीला सुरुवात होती? पहाटे 4:30 वाजता. 4:30 ते 8 वाजेपर्यंत. हा. आणि त्यानंतर मग कसं नाश्ता, जेवण कसं नियोजन असतंय? त्यानंतर मग नाश्ता होतो. काय असतंय नाश्त्याला? नाश्त्याला अंडी, पोहे, शिरा असतो, कडधान्य. बर. आणि जेवणात? जेवणात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. तू किती व्यायाम करते? किती जोर, बैठक, सपाटे, दोर किती वेळा चढते? काय तुझं काय शेड्यूल आहे? दोर किती वेळा चढतेस? दोर 30 वेळा होतो. बापरे. सपाट्या 400, जोर 400. बाकीचं काय व्यायाम आहे तुझा सकाळचा? सकाळचं तिथं घेतात ते करायचं. त्यानंतर मग शाळेला कुठं? गावाकडं आहे का लोणी इंदापूरमध्ये? शाळेला नाही तिथं. मग दुपारची रेस्ट. आणि मग संध्याकाळचं सत्र कसं असेल तुमचं? म्हणजे संध्याकाळचं म्हणजे 4चं सत्र असेल किंवा 5चं असेल? 4:30 वाजता. काय असतं, काय काय असतं ते सांग सगळ्यांना. 4:30 वाजता मग रनिंग घेतात ग्राउंडवर, गेम घेतात, टेक्निक प्रॅक्टिस. म्हणजे सकाळचं पण रनिंग आणि संध्याकाळचं पण रनिंग घेतात? संध्याकाळचं दुपारच्या सत्रात रनिंग किती करते? दुपारचे म्हणजे रेस्ट. बाकीचं काय काय अजून? दुपारचं सत्रातलं नियोजन कसं? व्यायामाचं नियोजन कसं आहे तुझं? व्यायामाचं तिथनं जेवढा घेतात ना तेवढा करत. ते झाल्यावरती परत नाश्ता, जेवण. नाश्ता जेवणासाठी ह्याच्यासाठी मेस आहे का तुमचं, तुम्ही करून खाता? मेस आहे. मेस आहे. सर्व मुलींसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची मेस पप्पूभाऊ तोरवे आणि त्यांच्या सहकार्याने केलेली आहे. दूध ही अत्यंत चांगल्या क्वालिटीचं. मी स्वतः गेलो होतो लोणी देवकरला आणि मी स्वतः पाहिलेलं आहे. त्या मुलींसाठी पप्पूभाऊ तोरवे यांनी म्हशी पंजाब हरियाणावरून आणलेले आहेत आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं दूध, तूप, अंडी सगळं चांगल्या क्वालिटीचं प्रत्येक मुलींना दिलं जातंय. जेवणही खूप चांगलं असते, नाश्ताही खूप चांगला असतोय. त्यानंतर मग संध्याकाळचं काय काय अभ्यास वगैरे? हो, प्रॅक्टिस झाल्यावर अभ्यास असतो. तुमचं तुम्ही करता का? कोणते शिक्षक येतात शिकवण्यासाठी? शिक्षक येतात शिकवाय. कोणते, नाव काय? बर बर. आता तुझी आता दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तर ही स्पर्धा कधी आहे? किती तारखेला आहे? तारीख अजून नाही आली. म्हणजे शालेय कुस्ती स्पर्धा आता मागच्या 15 झालेल्या आहेत. दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे, पण तारीख अजून तिला समजलेली नाही.
तिला आपली कुस्ती युट्यूब चॅनल कडून शुभेच्छा देतो. सर्व पैलवान मित्रांकडून शुभेच्छा देतो. सर्व निवेदकांकडून श्रावणीला शुभेच्छा देतो की श्रावणीनं नॅशनल कुस्ती स्पर्धेत पदक मिळवून द्यावं इंदापूर तालुक्याला, कळस या गावाला, आणि तिच्या वस्तादांचं नाव, तिच्या आईवडिलांचं नाव फार मोठं करावं, एवढंच या मुलाखतीतून सांगतो. आणि 100% श्रावणी चौगुले हे कष्टाळू मेहनती मुलगी आहे. आपल्या भागातील मैदानलाही तिने चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत. श्रावणी, मैदानबद्दल आपण थोडंसं बोलूया. मैदानमध्ये कुठं कुठं खेळलेली असतो? म्हणजे आपल्या इथलं निमगाव, भिगवण, बारामती, काजळ, कळसला, इंदापूरला. कोणाबरोबर कुस्त्या झालेल्या आहेत? मुलींवर पण मुलांवर पण झालं. मुलींबरोबरही कुस्त्या झालेल्या आहेत, मुलांबरोबरही माझ्या समोर ती खेळलेली आहे. अनेक मैदानाला तिने अत्यंत चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत, विजय संपादित केलेला आहे. अत्यंत गरीब घराण्यातली ही कन्या मैदानालाही चांगली कामगिरी केलेली आहे आणि स्पर्धेतही खूप चांगली कामगिरी केलेली आहे. वडील शेती करतात, टेलरिंगचा व्यवसाय. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मान्य श्री नवनाथजी चौगुले आज श्रावणी सोबत आलेले आहेत. आपण त्यांच्याशी थोडक्यात जाणून घेऊया. चौगुले साहेब, नमस्ते. नमस्ते. श्रावणीने एवढं मोठं खरोखर पराक्रम केलेला आहे स्पर्धेमध्ये. आज तिची शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये तिने नंबर काढलेला आहे आणि नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे. काय सांगाल याबद्दल? श्रावणी पहिल्यापासूनच कष्टाळू आहे. लहानपणापासूनच म्हणजे तिला आपण कुस्तीत आवड घातल्यामुळं ते सुरुवातीपासूनच कष्ट करायला म्हणजे असं माघार घेत नाही आणि त्याच्या कष्टाचं थोडंफार कुठंतरी असं चीज झालं असं वाटतंय. एक विशेष उल्लेख करावा लागेल, श्रावणीचा भाऊ सुद्धा पैलवान आहे. नाव काय? प्रेमराज चौगुले. प्रेमराज चौगुले. त्याने मैदानला, कालच्या निमगाव केतकीच्या मैदानालाही चांगली कुस्ती केली. अनेक मैदानाला चांगल्या कुस्त्या त्यांनीही केलेल्या आहेत, हिनेही केलेल्या आहेत. किती मुली किती? मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. पैलवानच कसं करायचं, काय नियोजन, काय कसं काय केलं तुम्ही पैलवानामध्ये? नाही, कसं आहे सर, खरं सांगायचं जर म्हणलं तर मला पहिली मुलगी मी नवस करून मागवली. वा, कुठे? मुलीसाठी नवस केला देवाला, बर. एक मुलगी व्हावा म्हणून. नंतर ना ती थोरली मुलगी ती 2 नंबरची. नंतर ना मग 2 नंबरची मुलगी झाल्यानंतर ना थोडं घरात असं वातावरण असं नाराज झालं, यायला मुलगी झाली दुसरी असं तसं. पण माझे त्याच वेळेस मी डोक्यात घेतलं की म्हणलं ह्या मुलीला काहीतरी वेगळं बनवायचं. आपल्या घरात 2 लक्ष्मी आल्यात, म्हणलं हिला काहीतरी एक वेगळं करायचं. मग त्याच्यानंतर ना मग मी ह्याच्यावर लक्ष दिलं आणि एक 3री 4थीत आल्यानंतर ना मग तिला ह्या क्षेत्राकडे थोडं वेगळं, मुलींना थोडंसं एक वेगळं क्षेत्र असावं म्हणून कुस्तीकडे वळवलं. लोक मुलांसाठी नवस करतात, पण नवनाथ चौगुले साहेबांनी मुलगी व्हावी यासाठी देवाकडे नवस केला आणि एक लक्ष्मी घरात आली. आणि खरोखर आज श्रावणीनं फार मोठं नाव केलेलं आहे. कळस हे छोटंसं गाव, इंदापूर तालुका, पुणे जिल्ह्यात. या कळस गावामध्ये शेती करतात तिचे वडील नवनाथजी चौगुले. शेती किती आहे सर? 6 एकर क्षेत्र आहे. आणि टेलरिंगचा सुद्धा व्यवसाय? हो, टेलरिंगचा व्यवसाय. दुसरी थोरली काय करते? शाळेतच आहे ते. शाळेत 8वीला आहे ते, शाळेलाच आहे. शाळेत नंबर काढल्यावर सत्कार वगैरे झाला का नाही? हो, झाला की शाळेत सत्कार झाला, गावात बी झाला सत्कार. अरे, गावकऱ्यांनी बी सत्कार केला, त्याचा आबांनी केला. काय आता पुढचं नियोजन तुमचं कसं असणार आहे? आता शालेय स्पर्धा सिंधुदुर्गला झाल्या, आता दिल्ली येथे स्पर्धा आहे, त्याची तारीख आत्ताच श्रावणीने सांगितलं, अजून काही समजलेलं नाही. पण नियोजन काय असणार तुमचं? तारीख आलती पण परत मग थंडीमुळे कॅन्सल झाली, पुढे ढकलली. बर. तारीख आलती 9-10 तारीख होती पुढच्या महिन्यातली, जानेवारी. पण ते आता पुढे ढकलली गेली. काय सांगा श्रावणीबद्दल, अजून काय सांगा? नाही, त्याच्याबद्दल आता काय सांगायचं, पण तरी ते आता तिला आपण लोणीला टाकलेली 1 महिना झाला आता. बरं.
ह्याच्या अगोदर ते कळसला बी प्रॅक्टिस केली आणि काजलला तात्यांकडे प्रॅक्टिस केली त्यांनी 2-3 वर्ष तात्यांकडे बी काढली. बर. आणि आता मग एक थोडंसं एक वेगळं टेक्निक असं आपण बाहेर गेल्यानंतर ना थोडंसं वाटतं यायला आपण खेड्यातल्या मुलांना थोडंसं टेक्निक कमी पडते बाहेर गेल्यानंतर ना. मग एक टेक्निकसाठी आपलं तिला 1 महिना झालं आपण लोणीला टाकलेली. त्याच्यात थोडी तशी चांगली प्रगती झाली लोणीला टाकल्यावर. कुस्ती संकुल अत्यंत चांगलंच आहे. चांगलं. आणि कोच तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कोच आहेत दोन्ही सुद्धा. हो. पहिलवान प्रकाश कोळेकर बापू कोळेकर ही भावाभावाची जोडी सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर हिंदुस्थानाला माहिती आहे. अत्यंत गरीब घराण्यातली ही 2 मुलं आज प्रत्येक मुलींकडं लक्ष देत आहेत आणि तिथल्या बऱ्याचशा मुली स्पर्धेमध्ये चमकलेल्या आहेत. त्यातलीच ही श्रावणी चौगुले. आईची इच्छा काय वाटत होतं आईला की आई साहेबांना की श्रावणीला पैलवान करावं, तुम्ही टाकल्यानंतर ना तालमीत विरोध झाला का? नाही तसं थोडंसं नॉर्मल झालं सुरुवातीला 1 महिना 2 महिना, पण नंतर ना नाही काय. मग घरच्यांची बी इच्छा होती की काहीतरी करावं ना. आणि विरोध तसं म्हणजे असं अजिबात नाही एवढं झालं नाही आपल्याला घरातनं. अजून तिची आजी स्वतः तिला आल्यानंतर ना तिची आजी तिचं मालिश करते. तिची आई तिला लागेल तेवढं तिचं काय सगळं बनवून देते खायला. घरात कसं नियोजन असं हिच्या खुराकाचं काय काय? तिचं सेपरेट असतं सगळं. प्रेमला आणि हे जर स्पेशल असतं दोघांचं. बाकीच्यांचं चुकत नाही आपल्याला एवढं हे होत. पण एक थोडंफार तरी आपलं बदल असतो आपल्याकडं. म्हणजे आपण गावातच राहत असल्यामुळे कोंबड्या ही भरपूर येतं, त्याच्यामुळे आपलं थोडंसं वेगळं तिला देतात बनवून आपल्या परिस्थितीनुसार. म्हणजे एवढं बी काय असं नाही मोठा आहार त्याच्यावर, पण ती थंडाई ही स्वतः करते सगळं. मोठी बहीण तिची करून देते सगळं करून देते. मोठी बहीण तिची सगळं तिला करून देते. गावात आसपास मैदानला तुम्ही पण असताय. मुलगा एक अत्यंत चांगल्या कुस्त्या करतोय, हिनेही चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत. खरोखर आज दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तिला पुन्हा एकदा आपली कुस्ती युट्यूब चॅनलकडून आणि सगळ्या पैलवानांकडून सगळ्या निवेदकांकडून तुला श्रावणी शुभेच्छा देतो. तू नॅशनलला नंबर काढला की परत मी एक वेळेस तुझ्या घरी येणार आहे तुझी मुलाखत घ्यायला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि तुम्ही दोघांनी वेळ दिला त्याबद्दल आपल्या दोघांचंही मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.